वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथे मी आंदोलन करत आहे। आंदोलन करण्याचं कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथील उपअभियंता साहेबराव जाधव व त्यांच्या अधीनस्थ शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता हे शासन नियमाची, शासन परिपत्रकाची व शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संहितेची अंमलबजावणी करत नसल्याने मी येथे आंदोलन करत आहे। वास्तविक पाहता मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथे तब्बल 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार करत आहे आणि हा पत्रव्यवहार करत असताना मी त्यांना वेळोवेळी विनंती केलेली आहे की डेप्टी इंजिनियर साहेब, हे जे शासन परिपत्रक आहे, ही जी शासन नियमावली आहे, या शासन नियमावलीची अंमलबजावणी करून आपण या उपविभागाचं कामकाज सांभाळावं, आपण हा कार्यभार चालवावा अशी मी त्यांना वेळोवेळी विनंती केलेली आहे। परंतु त्यांनी या विनंतीला व केलेल्या तक्रारीला कुठलीही दाद दिली नाही। कुठल्याही दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे दाखल तक्रारीवर कार्यवाही केलेली नाही व त्याचप्रमाणे वरिष्ठाच्या आदेशाचंही पालन या उपविभागातील उपअभियंता यांनी केलेलं नसल्यामुळे मी आज फुलंब्री येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे। वास्तविक पाहता जे कामं चालतात, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे कामं मंजूर होतात आणि मंजूर झालेल्या कामाची अंमलबजावणी करत असताना ज्या नियमाची, ज्या तरतुदीची मुख्य अभियंता यांनी नागरिकाची सनद म्हणून जी पुस्तिका काढलेली आहे, या पुस्तिकाचं कुठलंही पालन या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्याचं दिसून येत आहे। प्रत्येक वेळेस मी यांना निवेदन दिलं, प्रत्येक वेळेस विनंती केली, परंतु यांनी कुठल्याही विनंतीला किंवा कुठल्याही तक्रारीला उत्तर देण्याचं टाळलं आणि काही उत्तर दिले बी असेल तर ते चुकीचे उत्तर दिले आणि तक्रारीची दिशाभूल करण्याची, तक्रारदाराची दिशाभूल करण्याची, शासनाची दिशाभूल करण्याची, वरिष्ठाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या उपविभागातील उपअभियंताकडून करण्यात आलेला असल्याचं या अगोदर मला दिसून आलेलं आहे। वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री अंतर्गत जी कामे होतात त्या कामाची माहिती जनतेला होणे अपेक्षित आहे। या कामाची माहिती कुठे कुठे कामं चालतात, कुठल्या कामावर किती खर्च झालेला आहे, किती खर्च होणार आहे, ते काम कोणत्या ठेकेदाराने घेतलेलं आहे, ते किती रकमेचं आहे, ते किती दिवस चालणार आहे आणि त्याची तरतूद किती आहे, त्याचा खर्च किती आहे, याची सविस्तर माहिती त्या कामावर दर्शविणे अपेक्षित आहे। परंतु हीच माहिती या उपविभागाकडून लपविली जाते आणि कामं उरकून घेतली जातात आणि उरकून घेतलेल्या कामाचे बिलं कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केली जातात आणि बिले उचलून पैसे खर्च केले जातात। हा पैसा येतो कुठून? हा पैसा येतो कुठून? जिथून जनतेचा हा पैसा आहे, जनतेचा कराचा हा पैसा आहे। रोड टॅक्स, इन्कम टॅक्स, बँकेवरील जे भरणा करतात, जे ठेवी ठेवले जातात, त्याच्यावर जे व्याज असतं ते व्याज जमा होतं। वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स शासनाकडे जमा होतात आणि या टॅक्सच्या माध्यमातून, या जनतेच्या टॅक्सच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या, या अभियंत्याचे पगारी होत असतात। विविध कामे सुद्धा या टॅक्सच्या इन्कममधून, या टॅक्सच्या खर्चातूनच होत असतात। म्हणून ही होणारी कामे जनतेला होणे अपेक्षित आहे। यासाठी शासनाने परिपत्रक काढलेले आहे आणि त्याच परिपत्रकाची अंमलबजावणी या उपविभागाकडून केली जात नाही हे
वेळोवेळी दिलेल्या पत्रानुसार व त्याचप्रमाणे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांनी मी केलेल्या तक्रारीवर केलेल्या शिफारशीनुसार त्यांना असं कळवलेलं आहे की संबंधित उपअभियंता हे शासन नियमाच्या शासन परिपत्रकाप्रमाणे कामाची अंमलबजावणी करत नाही करिता त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्याची शिफारस कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केलेली आहे. त्या अनुषंगाने अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना यांचे दोषारोप पत्र दाखल करण्याचे आदेशही दिलेले आहे. परंतु झाले 3 महिने सदर उपअभियंत्याचे दोषारोप पत्र दाखल होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने ही फक्त कागदोपत्री कारवाई चालू आहे की काय अशी शंका मला आली असल्याने उपअभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता यांची ही साठगाठ असल्याचे माझ्या निदर्शनात आले असल्याने मी हे आंदोलन करण्याचं पाऊल उचललेलं आहे. आणि हे आंदोलन झाल्यानंतर 15 दिवसात या उपविभागातील उपअभियंत्यांनी शासन परिपत्रकाची अंमलबजावणी न केल्यास शासन परिपत्रकाची शासन नियमावलीची अंमलबजावणी न केल्यास मी पुन्हा तहसील कार्यालयासमोर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर पुन्हा धरणे आंदोलन करणार आहे. तरी मी पुन्हा या आंदोलनाच्या माध्यमातून या डेप्टी इंजिनियरांना असे सांगू इच्छितो, या कनिष्ठ अभियंत्यांना असे सांगू इच्छितो की आपण कुठलेही काम सुरू करत असताना शासन नियमावलीची शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करूनच कामाची अंमलबजावणी करावी व त्याशिवाय कुठलेही देयके पारित करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे डिमांड करू नये. अन्यथा केलेले डिमांड आणि केलेले काम हे बेकायदेशीरच ठरणार आहे. हे अगोदर डेप्टी इंजिनियर साहेबांनी समजून घेणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आज मी त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा या समस्त तालुक्यातील फुलंब्री तालुक्यातील जनतेच्या वतीनं माझ्या वतीनं मी यांना हे शासन परिपत्रकाची शासन अध्यादेशाची शासन नियमावलीची अंमलबजावणी करायची विनंती मी यांना करत आहे. धन्यवाद.